देशभरातील वाहतूक कर्मचारी देखील आजपासून 2 दिवसांच्या संपावर आहेत। कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी, तसंच दर महिना 24,000 रुपये किमान वेतन मिळावं या प्रमुख मागण्यांकरता वाहतूक कर्मचाऱ्यांनी हे संपाचा हत्यार उपसलाय। मंत्रालयात जाताना पंकजा मुंडे यांची वाट अडवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वडकुते यांनी केलाय। धनगरांना आरक्षण देणार नाही तोपर्यंत मंत्रालयात येणार नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं। त्यानंतर आरक्षण कधी देणार असा जाब विचारत वाट अडवल्याचा दावा वडकुते यांनी केलेला आहे। हे बघा ही क्लिप विश्वास है कि धनगर समाजाला आरक्षण द्यायशिवाय परत मंत्रालयामध्ये आम्ही प्रवेश करू शकणार नाही। मी काय म्हणलं, आम्ही परत सत्ता प्रस्थापित करणार आहोत, पण ती सत्ता प्रस्थापित कशी होईल तर धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय परत आम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही। आणि ह्या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे। मला हे पूर्ण खात्री आहे की धनगर समाजाने आतापर्यंत ज्यांनी त्यांना शब्द दिले आणि त्यांचा विश्वासघात केला, त्यांच्यावरचा विश्वास गमावून आमच्या पाठीशी या 2014च्या निवडणुकीत उभे राहिले आणि त्यामुळे आम्ही सत्तेमध्ये इथे आज विराजमान आहोत। आणि मी हेच सांगितलं की आम्ही परत सत्तेत विराजमान होणार आहेत, पण त्या सत्तेत विराजमान होण्याच्या प्रोसिजरमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही आणि मी त्या बाबतीवर ठाम आहे। लोकसभेमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याचं विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेलं आहे। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलेलं आहे। या विधेयकावर थोड्याच वेळात सविस्तर चर्चाही होणार आहे। लोकसभेमध्ये थोड्याच वेळात या विषयावर चर्चा होईल। आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय काल सरकारकडून घोषित करण्यात आला। त्याच्यावर खूप गहजब झाला, अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया त्या बाबतीत आल्या आणि आज हे विधेयक मांडलं जाण्याची हे विधेयक मांडलं गेलेलं आणि त्यावर चर्चा थोड्याच वेळात होईल। केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे 10% आरक्षण देण्याचा उच्चतर मागासवर्गाला। खास या विषयावर बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत। हा सर कॅबिनेटचा निर्णय किती महत्त्वाचा आहे? हा एक क्रांतिकारक निर्णय आहे की गरिबाला 10% आरक्षण द्यायचं, जात धर्म पंथ न पाहता, म्हणजे ब्राह्मण मराठा उच्च सगळे नाही, ब्राह्मण मराठा वैश्य बनिया जाट पटेल कापू सर्व प्रदेशातले क्षत्रिय सगळे ज्यांना आरक्षण नाही अशा सगळ्यांना यामध्ये आरक्षण मिळतं आणि जो गरीब आहे त्याला मिळतं। त्यामुळे याचं सर्व देशभर प्रचंड स्वागत होत आहे आणि मला असं वाटतं हा एकमताने उद्या ठराव पास होईल आणि त्याचं अतिशय मोठे क्रांतिकारी बदल होतील। कारण शिक्षणामध्ये जवळजवळ 40 लाख विद्यार्थ्यांना या निमित्ताने अशा आरक्षणाची संधी मिळेल। त्यामुळे हा फार मोठा बदलाव आहे आणि तसंच नोकऱ्यामध्येही मिळणार आहे लाखोच्या संख्येने आणि त्यामुळे हा फार मोठा बदल आहे आणि त्याचा फार मोठा चांगला राज्यसभेत पारित होईल असं वाटतं तुम्हाला? निश्चित दोन्हीकडे पास होईल आणि एकमताने पास होईल। धन्यवाद। हे होते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय की राज्यसभेमध्ये एकमताने हे विधेयक दोन्ही सभागृहात पारित होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश शर्मासह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। नवी दिल्लीचे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशीच आपण या संदर्भात बोलूया। प्रशांत, खूप लोकांशी खूप नेत्यांशी चर्चा आपण या विषयावर आज सकाळपासून केली असेल। आज लोकसभेमध्ये आज जेव्हा चर्चा होईल या मुद्द्यावर तेव्हा जोरदार घमासान लोकसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल असं वाटतंय, कारण कालच जेव्हा हा निर्णय घोषित करण्यात आला त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत होत्या। बरोबर आहे। खास करून जेव्हा लोकसभेत या आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा सुरू होईल आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात आरजेडीने आपली भूमिका जाहीर केलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की निवडणुकीच्या तोंडावरती या प्रकारचा निर्णय घेणे ही सर्वसामान्य जनतेची आणि सर्व समाजाची फसवणूक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे समाजवादी पक्षाने देखील ओबीसीची सीमा वाढवून देण्याची मागणी केलेली आहे। याचा अर्थ जेव्हा ही सभागृहामध्ये याच्या संदर्भात चर्चा सुरू होईल त्यावेळेस
चर्चेच्या दरम्यान एकमुखाने आरक्षणाला पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण की समाजवादी पक्ष असो, आरजेडी असो यासारखे घटक दल, शिवसेनेने सुद्धा आपली भूमिका जवळपास निश्चित केलेली आहे. त्यांनी म्हटलंय की आरक्षणाच्या मुद्द्यावर जर आपण संविधानात दुरुस्ती करू शकता तर राम मंदिराच्या मुद्द्यावर का दुरुस्ती करू शकत नाही. यामुळे मोठी चर्चा पाहायला मिळेल, एकमेकांच्या सर्व आरोप प्रत्यारोप होतील आणि महत्वाचं म्हणजे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की हे जे आरक्षणाचं विधेयक आहे हे लोकसभेत कशा पद्धतीनं पारित होतं. नक्की नक्की. धन्यवाद प्रशांत, आपण ही माहिती दिल्याबद्दल.